अहिल्यानगर शहरामध्ये उद्या तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होत आहे। या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याची घटना घडली होती। त्यानंतर आता पुन्हा श्रीपाद छिंदम हे यावर्षी शिवजयंती साजरी करत आहेत। तब्बल 8 वर्षांनंतर शिवजयंती साजरी करण्याच्या निर्णयाला आता सर्व स्तरातून विरोध होत असून शिवप्रेमी हिंदू संघटनांसह सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देत श्रीपाद छिंदम यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून यापासून छिंदमला रोखले जावे अशी मागणी करण्यात आली आहे। छिंदमकडून शिवजयंती झाली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे देखील यावेळी शिवप्रेमींचं म्हणणं आहे। आज एसपी ऑफिसमध्ये जे निवेदन देण्यात आलं, पूर्ण अखंड मराठा समाजाच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आलं। कारण एकच होतं की श्रीपाद छिंदम यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरले ते अपशब्द वापरायला नकोच होतं आणि त्या वापरल्यानंतर जे काही वातावरण प्रदूषित झालं ते आता उद्या येत्या जी आपली तिथीनुसार शिवजयंती आहे त्यावेळेस वातावरण कुठलंही दूषित होऊ नये या अनुषंगाने आम्ही इथे सगळं पूर्ण अखंड मराठा समाजाने एसपी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्यांनी शिवजयंती ही कुठल्याही प्रकारे साजरी छिंदमनी शिवजयंती कुठल्याही प्रकारे साजरी करू नये, जेणेकरून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जातील व अनावधानाने किंवा कुठल्याही प्रकारचं जे काही उद्या मिरवणुका निघणार आहेत, कुठल्या शिवजयंती साजरी होणार आहे त्याला कुठल्याही गोष्टींना गालबोट लागायला नको। त्यामुळे शांततेत शिवजयंती होण्यासाठी यांनी श्रीपाद छिंदम यांनी तिथेच थांबावं व शिवजयंती साजरी करू नये। छिंदम नावक व्यक्ती यांनी किमान 8 वर्षापूर्वी आपल्या शिवरायांचा, आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपशब्द वापरून फोनद्वारे रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झालेली आहे। तर त्या माध्यमातून त्यांनी शिवरायांचा अपमान केलेला आहे आणि काही गलिच्छ शब्द वापरून त्यांनी आपले मन दुखावलेले आहे। असे की ते डाग पुसण्यासाठी हा माणूस यांनी प्रचंड मोठा स्टेज दिल्ली गेट येथे लावलेला आहे आणि तो शिवजयंती साजरा करण्यासाठी आणि त्याचं कुठंतरी हा डॅमेज कंट्रोल भरून यावं त्यासाठी यांनी हा स्टेज लावलेला आहे, हा शिवजयंती साजरा करत आहे। खरं तर अशा माणसाला आपण माफ केलं, अहिल्यानगरचे पब्लिक असो किंवा महाराष्ट्रभरातील किंवा जगात याला कुठंही शिवजयंती साजरा करायचा अधिकार नाही, कारण यांनी आपल्या दैवताविषयी असं चुकीचे वक्तव्य केलेलं आहे। 8 वर्ष यांनी काहीच केलं नाही, 8 वर्ष यांनी कोणत्याही प्रकारची शिवजयंती साजरा केली नाही। परंतु याला महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या लोकांना, अहिल्यानगरकराला विशेषतः हे गोष्ट दाखवून द्यायची होती की मी निवडून बी आलो आणि माझं कुणी काही करू शकत नाही। तरी माझी प्रशासनाला ही मागणी आहे सगळ्या शिवप्रेमींच्या वतीने की याला जगभरात कुठेही शिवजयंती साजरा करून देऊ नये, शिवप्रेमींचं मन दुखू नये, अन्यथा मोठा हा उद्गार होऊ शकतो, शांतता भंग होऊ शकते आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणून तात्काळ मध्ये याची परवानगी काढून घ्यावी अशी माझी शासनाला ही नम्र विनंती आहे।